महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। पागोट्यात भक्तीचा अद्भुत सोहळा, अंगात आलेल्या गौरीने अचूक शोधली लपवलेली बांगडी। 2.5 दिवसांनी मंगळागौरीचे भावूक वातावरणात विसर्जन। श्रावण महिन्यातील महिलांच्या जिव्हाळ्याचा सण म्हणजे मंगळागौर। पागोटे येथील मयूर व हेमलता पाटील यांच्या घरी गेली 22 वर्ष अविरतपणे हा मंगळागौर सोहळा अत्यंत उत्साहात, परंपरेने आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे। यावर्षी देखील या सोहळ्याला अधिकच भव्य रूप आले होते। मयूर पाटील यांच्या घरी मंगळागौर मूर्त स्वरूपात विराजमान करण्यात आली होती, जिची अत्यंत देखणी सजावट, पारंपरिक वेशभूषा आणि केशभूषा प्रसिद्ध कलाकार सायली पाटील हिने केली होती। मात्र या सोहळ्याचे सर्वात मोठे आणि अलौकिक आकर्षण ठरले ते म्हणजे रात्रीच्या जागरणात अंगात आलेल्या गौरीने महिलांनी लपवलेली बांगडी शोधून काढण्याचा क्षण। या विलोभनीय खेळादरम्यान उपस्थित सर्वच जण भक्तिरसात पूर्णपणे न्हाऊन निघाले होते। मंगळागौरीच्या पूजेनंतर रात्रीच्या जागरणाला सुरुवात झाली। सर्व महिला एकत्र होऊन पारंपरिक गाणी आणि सर्व महिलांचा विशेष उत्साह पाहायला मिळाला, तो म्हणजे महिलांच्या अत्यंत आवडीचा पैठणीचा खेळ। हा खेळ खेळताना वेगवेगळ्या मजेशीर स्पर्धा आणि उखाण्यांच्या जुगलबंदीने सजलेल्या या पैठणीच्या खेळाने रात्रीच्या जागरणाची रंगत आणखीनच वाढवली आणि रात्रीच्या उत्तरार्धात घरातील वातावरण अचानक भारावून गेले। गाणी गात आणि नाचत असतानाच पाटील यांच्या घरातील एक लाडकी माहेरवाशीण आणि एक सून म्हणजेच सासूरवाशीण अशा दोघींच्या अंगात मंगळागौर संचारले। दोघीही आपले देहभान हरपून, डोळे मिटून देवीच्या सुरात आणि धुंदीत बेभान होऊन नाचू लागल्या। त्यांच्या चेहऱ्यावरील सात्विक भाव आणि अंगातील देवी ऊर्जा पाहून उपस्थित सर्व महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। संपूर्ण घरात एक वेगळेच पवित्र आणि भक्तिमय वातावरण तयार झाले। या जागरणातील सर्वात उत्सुकतेचा आणि श्रद्धेचा क्षण म्हणजे बांगडी शोधण्याचा खेळ। अंगात येण्याच्या आधी इतर महिलांनी अतिशय हुशारीने आणि गुपचूपपणे ही गौरीची बांगडी घरात एका गुप्त ठिकाणी लपवून ठेवली होती। एकदा का अंगात गौर आली की ही नाचतच ती लपवलेली बांगडी शोधून देते, अशी जुनी श्रद्धा आहे। देहभान हरपून नाचणाऱ्या या माहेरवाशिणी आणि सासूरवाशिणीने अंगात देवी संचारलेल्या अवस्थेतच घराच्या कानाकोपऱ्यात बांगडीचा शोध सुरू केला। उपस्थित महिलांचा श्वास रोखला गेला होता आणि काहीच मिनिटात अंगात आलेल्या या महिलांनी अत्यंत चाणाक्षपणे लपवून ठेवलेली ती बांगडी अगदी अचूक शोधून बाहेर काढली। हा एक भक्ती आणि श्रद्धेचा अद्भुत साक्षात्कार होता। मयूर पाटील यांच्या घरी गेली 22 वर्ष चालत आलेली ही भक्तिमय हा सोहळा 2.5 दिवस रंगला। 2.5 दिवसांच्या मनोभावे पूजेनंतर अत्यंत मोठ्या श्रद्धेने, भक्तिमय वातावरणात आणि तितक्याच भावूक वातावरणात या लाडक्या मंगळागौरीचे विसर्जन करण्यात आले आणि पुढल्या वर्षी लवकर या आर्त सुराने आणि भरलेल्या डोळ्यांनी पाटील परिवाराने आणि गावकऱ्यांनी गौरी मातेला निरोप दिला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती होईल, ओराड।